नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही बनवणार आहोत चुलीवरती चिकन, तर बिहारी स्टाईलमध्ये. तर मी नाही बनवणार आहे, रवी आलेला आहे. रवी कोण तर आमच्या म्हणजे शेजारीच राहतो, जरा लांब आहे इथून. तर तो आला आहे, तर तो चिकन आता आम्हाला बनवून देणार आहे. तर त्याच्या हातचं एकदा मी खाल्लेलं, तर खूप छान बनवतो तो बिहारी स्टाईलमध्ये. तर म्हटलं चला आज आपण चिकन बनवूया याच्यावरती, चुलीवरती. तर तो बाहेर बनवतोय, तर बघूया चला. हे बघा इकडं आज आमचं चिकन बनणार आहे चुलीवरती. चिकन पोपटी नाही, चिकन बनणार आहे चुलीवरती. रवी आलाय स्पेशल आचारी. काय करतोय, पहिले चिकन टाकलंय, स्वच्छ धुतलंय आणि टोपाला पण त्यांनी चांगलं असं हे केलं, लिपान लावलंय मातीचं. आणि असं टाकायचं, तळायचं नाही. कांदा त्याला तळून नाही टाकत. बघा ना तुम्ही, बघूया चला काय काय करतोय. अख्खा लसूण पण असणार त्याच्यात. अख्खा लसूण टाकणार. अख्खा लसूण बदल्यावर खावा तुम्ही. अख्खा लसूण तुम्ही बोलला की कधी खाल्ला नाही. बिहारी स्टाईल बनवतोय है ना, बघा खाऊन बघा बिहारी स्टाईल. आणि ते ठेचायचं आहे ना रे. नाही, मी करतो बरं कापून. ते कापणार काय लसूण, लसूणचे छोटे छोटे तुकडे करणार. बारीक पातळ. आणि अद्रकचे पण. अद्रक कुठे आहे ना, आहे. टोमॅटो पण घेतले तिथं, ह्याच्यावर ठेवलेत सगळे. त्यांचं रोजचं आहे, रोज ते अशा पार्ट्या करत असतात. म्हटलं चल आज तू मला करून दे, तुझ्या हातचं खाऊ दे मला. डेलीची असते. आज गुरुवार म्हणून नाही घेतला, पण अरे सुमित मुळे आलो. समीरनी बोलवलं, समीरनी. तर समीरला सुमित बोलतोच. आता आठवण कोणाची येतात नको. अद्रक पण स्लाइस केले. नो नो, हा चिकन आहे, चिकन आहे, चिकन आहे. टायगर पण बघायला आलाय, काय चाललंय, वास आलाय ना त्याला. बघूया आता काय काय करतो. भारी खाऊन तर बघा. बघूया तुझ्या हातचं कशी चव लागते ती. टायगर नो, जा तिकडं, जा टायगर, जा. गो बॅक, गो बॅक, जा जा. तुला पण देणार नंतर, नंतर देणार तुला बाबली. चुलीवर बनवायचं, चुलीवर पाणी तापतंय माझं इथं. टायगर ये इकडं, चल. डोळे झोंबतायत या धुरानी. चिकन सीजन तसंच शिजणार मटन. असं आहे काय, ते कांदा पण त्यामध्येच गाळ होणार. मग सगळं गाळ होणार. मला वाटलं तेलामध्ये पहिले फ्राय करायचा. फायदा काय, आणि लसणाचे पण कांडे अख्खे अख्खे टाकले. हे जे खराब आहेत ते काढून टाक. नाही नाही, ते कसं रस लागतो ना, अख्खं खायचं बघा खाऊन. तर हा, मला माझी आई पण बोललेली, खाऊन बघा ना, लय भारी असतं ते, दवा असतो. आज खाऊन बघा ना, एक अख्खा लसूण खाऊन बघा. हा, लय मस्त लागतो. आई पण मला तेच बोललेली. मला अख्खा लसूण खाऊन बघायचं. चिकन बनला ना की सोललेलं लसूण, सोललेले पण स्लाइस करणार पातळ एकदम. त्याला असे उभे कापायचे बारीक. अच्छा, मला काय माहिती, मला ठेचणार आहे म्हणून मी तसेच ठेवले. हे प्यायचं पाणी. हा, हे बघा सगळं टाकलं त्यांनी. तेल पण टाकलं, तेल राईचं टाकलंय. आणि सगळं कोथिंबीर, मिरच्या, लसूण, गरम मसाला, त्याचा सिक्रेट मसाला, आपला चिकनचा सिक्रेट मसाला त्याने आणलेला. हा बघा त्याच्या खाली आहे, हा टाकलाय त्यांनी सगळा. त्यातच सगळं हळद बिळद सगळं गरम मसाला सगळं मिक्स आहे त्यामध्येच. आणि खडा मसाला सुद्धा घातलाय. सगळं यामध्ये एकत्रित त्यांनी केलंय. आणि आता लिंबू वरून पिळतोय, अख्खा लिंबू एक. मला आंबट भाजी तसा. आता हे डायरेक्ट पाणी बिनी टाकून ठेवायचं शिजायला ना. डायरेक्ट झालं काम, झालं. एवढंच सोपं आहे ते. खाऊन बघा, खाता तर तुम्हाला माहित पडेल. बघूया चला आता टेस्ट कशी आहे ती. टेस्ट खाऊन बघा. मीठ पण घातलं आता. आता सगळं टोटल वास यायला लागलाय, मिक्स करून घ्यायचं पुरं. टोटल वास यायला लागलाय. कसा वास येतोय, चांगला. सगळं एकत्रित करून घ्यायचं. सगळं मिक्स करायचं असं पुरं, सगळ्यांना लावून घ्यायचं. आणि आता पाणी घालून शिजायला ठेवायचं. नाही, थोडंसं पाणी टाक, हलकंच पाणी टाक. त्याचं पाणी सुटतं ना, कांद्याचं पाणी, टोमॅटोचं, चिकनचं. कालवण होईल ना. मग रस्सा करायचा आहे. एकदम रस्सा नाही, ग्रेव्ही थोडीशी थपथपीत. तू देतोस तशीच. चालेल, ठीक. त्याच्यावर पाणी टाकतो.
तू बघ तो घरात गेला. जाऊ दे लाद्या नाही पुसले अजून. अरे त्यावाला घरात गेलाय. ठेवायचं आहे का? हा ठेवायचं. जास्त जास्त 20-15 मिनिटं शिजव. बस ना हा जास्त शिजणार मग तेवढ्यात. लगेच. मला पाणी लागेल ना तुम्हाला रस्सा लागेल तसा ते गिरवी बनवत जायचं हलवत हलवत चमच्याने हलवत जा. चमचा आहे का? टोपल्या मोठा वाटतोय. हा आपल्याला आता झाला फिक्स झाला आपल्याला फिक्स आहे ना फिक्स रोज. झाकण ठेवू का त्याच्यावर? हा मग गरम आहे थांब. आणि त्याच्यात पाणी नाही टाकलं टाकलंय तेवढं पण झालं. तुला लागेल ना गिरवीचं म्हणजे तुला कसं गिरवी वाटते. हा. सुकी बाई तू बघत राहा इकडे. कोण त्याला हा आता तू बघा तुला गिरवी कशी वाटते. सुकी बाई सुकी तर सुकी खा. तुझं आता काम आहे. हे अरे मला नाही समजणार आहे गे. काय सुकी तेवढ्यात होऊन जाईल तुझी सुकी. तुझं काय रे सास याच्यामध्ये. ऐक ना सुकी बाई सुकी खाऊ शकतो. हे बघा चिकन आपलं तयार झालेलं आहे आणि मी ते त्या मोठ्या टोपातून याच्यावर मध्ये कढईमध्ये ट्रान्सफर केलंय. हे बघा वा काय मस्त भन्नाट असं तर्रीदार आणि एकदम ग्रेव्ही पण बघा थिकनेस किती आहे त्या ग्रेव्हीला. वाव मस्त. आणि त्यामध्ये त्याने अख्खे लसूण जे टाकलेत ना ते मला खाऊन बघायचे कारण ना मला माझ्या आईने सांगितलेलं की लसूण अख्खे टाकत जा खूप छान लागतात. कारण मस्त एकदम असं थिकनेस आलं आहे बघा. चिकन पण मस्तपैकी असं चांगलं शिजलं आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही मस्त छान झालं असं. चवही मी घेऊन बघितली एकच नंबर आहे. मस्त झाले. आता खाऊया. भाकऱ्या करायच्यात तर मी आता इथे भात घातलं आहे. अजून भाकऱ्या करायच्यात मला तर मी आता भाकऱ्या पण घालून घेते. आणि टायगर आहे बाहेर. दरवाजा का लावलाय तर चिकनचा वास जसा येतोय ना तो सारखा येतो. आणि हे बघा मी आता ना इथे सगळी जमीन पुसून घेतली तर तो घाण पाय घेऊन त्याला अजून पुसलेलं नाही ना पण तो चिकनच्या वासाने सारखा घरात घुटमळतोय आणि येतोय सारखा वास घेतोय सारखा. तर हे बघा त्यांनी कशी घाण घाण पाय आणले. हे बघा आहे ना येतोय सारखा असा. आता पण तिथेच उभा असेल कुठेतरी आहे. इथेच उभा आहे वाटतं. बघूया त्याला या. हा बघा हा बघा घेऊ बघा येतोय. चल चल घेणारच नाही तुला मी. तुला घेणारच नाही घरात. नाही घेणार नाही घेणार. तू किती पण कर मी घेणारच नाही. तर अजिबात घेणार नाही. यायचंय घरात. घरात यायचंय. हा घरात यायचं तुला. चिकन खायला यायचंय. चिकन खायला यायचंय. हा चिकन खायचंय. खायचंय तुला. हा हा अजिबात नाही घेणार. तर चल घाण पाय घेऊन येतो. घाणेरड्या गधड्या सगळे घाण पाय आणलेस. सगळी जमीन पुसून घेतली मी. रा बाहेरच. आता त्याला पुसून घेते मी. टायगरचे पप्पा त्याला पुसतील आता परत गरम पाण्याने चांगलं. चुलीवरती पाणी तापते. चुलीने आमचं काम एक नंबर केलं. एवढी थंडी लागते ना इथे. आणि आतापर्यंत ते गॅसवर पाणी तापवायचं एवढं तापायचं नाही म्हणजे वेळ लागायचा. गॅसवर सगळंच होतं आहे पण वेळ लागतो. पण तसं चुलीवर 5 मिनिटात मस्तपैकी आग केली ना चांगली जास्त असे लाकडं लावले तर अशी चांगली मस्तपैकी आग होते. आणि पाणी पण झपाट्याने असं तापलं जातं आणि चांगलं उकळतं पाणी होतं असं. तर चला आता माझी आंघोळ झाली. टायगरच्या पप्पांची बाकी आहे. सुमितची पण बाकी आहे. आमच्या सगळ्या आंघोळ्या रात्रीच्याच होतात कारण दिवसभर आंघोळ करून काही फायदाच नाही. सगळी धूळ येते घरामध्ये. हे बघा हे सगळे पत्रे आहेत ना इथून उघडे आहेत ना. तर आज त्यांनी ना काय केलेलं ब्रेकर आणला. ब्रेकर मशीननी ना सगळी तोडाफोडीत चालू होती. त्यांना उद्या हे चॅनेल फसवायचे आहेत ना जमिनी भिंतीमध्ये. त्यामुळे त्यांनी सगळं ब्रेकरनी सगळं तोडून फोडून मरणाचं असं धूळ झालेली. तर मग संध्याकाळच्या टायमाला आम्ही सगळं एकत्रित सगळं व्यवस्थित असं स्वच्छ करून घेतो. इथं भांडी बिंडी आहेत सगळे पुसून घ्यावे लागतात. थोडीच भांडी ठेवलेली आहेत मोजकीच अशी भांडी. तर ती भांडी पुसून घ्यावी लागतात. दिवसभर धूळ 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 होतेच. मग ते सगळं पुसून बिसून मग त्याच्यानंतर माझं जेवण होतं. तर वाजलेत बघा आता किती 9 वाजलेत रात्रीचे आहे ना. 9:05 झाले. आता भाकऱ्या करायच्या. आता हे करता करता मला 10 वाजणार जेवण होता. तर एकीकडे टायगरची साफसफाई एकीकडे पाण्याला सारखं बघायला जावं लागतं. चुलीला जाळ पेटवायला जावं लागतं. असं सारखी धावपळ चालू आहे. असू द्या चला हे दिवस पण जाणारच आहेत म्हणजे लवकरच. तर पण हे दिवससुद्धा अनुभवायला मिळालेत आणि ते चांगल्या पद्धतीने आम्ही जगतोय. असं नाही की आम्हाला असं कंटाळा तर येतो कधी कधी. मग काहीतरी अशी करमणूक वगैरे करायची त्यामध्ये. तर आज मी म्हटलं चल मला खूप कंटाळा आला आहे. मग समीर बोलला मग मी ना रवी दादाला सांगतो तो तुला चिकन छान बनवून देईल. तर
म्हटलं जा घेऊन ये त्याला, कारण ही लोक अशी बाहेरच्या बाहेर असे कुठे चुली वगैरे पेटून यांच्यासारख्या पार्ट्या अशा चालू असतात. पार्टी म्हणजे अशी हे वेगळी समजू नका पार्टी, ही चिकन मटण खाण्याबाबतची पार्टी असं. चला आता भाकऱ्या करते, मग नंतर जेवायचं आहे. अजून टायगरचं सुद्धा जेवण बनवायचं आहे मला. टायगरची नेहमीप्रमाणे स्वच्छता चालू झाले, धुवून घेतलं आहे. परत त्याला धुवावं लागतंच रोज, नाही धुतलं तर एकदम माती माती होती त्याची. मग गरम पाण्याने चांगलं धुवून पुसून मग त्याला पण बरं वाटतं, नाही त्याच्या अंगाला खाज येत राहते असं आहे. तो पण चांगली सेवा करून घेतोय, रोजची सेवा चालू आहे ही. हां देतोय सगळीकडून. हां आता पायवर केला बघा. पुसा पुसा मला पुसा, सगळीकडून पुसा. मित्रांनो जेवायला या. हे बघा मस्तपैकी चिकन मी घेतलंय वाढून, आणि हे लसूण. तर या लसूणचं मला चव घ्यायची, या लसणाची म्हणजे लय चांगलं लागतं म्हणतात. बघूया, मी बाकी काय खाणार, पण पहिले ते लसूण चुसणार, असं चुसून खा. खरंच एक नंबर लागतं रे समीर. एकच नंबर. वा भारी. जे काही चिकनचं फ्लेवर आहे ना लसणात उतरलंय, लसूण असं एकदम ज्युसी झालंय ना, भारी. माझा टायगर बघतोय बघा कसा, एकच नंबर. तिखट पण एकदम परफेक्ट झालंय बरं का. तिखट सुद्धा आता मी चिकन पहिले बघते टेस्ट करून ना. चिकन छान असं गळून गेलं एकदम. चावायची गरजच नाही, एकदम चिकन गळून गेले भारी. चुलीवरती ना जास्त असं मस्त शिजले, असं वाटतं असंच खाऊन घ्यावं. खरंच अप्रतिम रेसिपी तर तुम्ही बघितलेलीच आहे. काही याच्यामध्ये हे नाही, फक्त सगळं एकत्रित करायचं आहे आणि ठेवून द्यायचं आहे, एवढंच आहे. मी त्याला जास्त गळवलं, जास्त शिजवलं चांगलं. एकच नंबर झालेला आहे खरंच. मित्रांनो तुम्ही सुद्धा नक्की करून बघा ही रेसिपी. तर आता सर्वांनी जेवायला या, पुन्हा एकदा बोलवते. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला चिकनच्या रेसिपीचा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि हाईप सुद्धा करायला विसरू नका. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत